जेव्हाज विटनेसमुळे ब्लडलेस मेडिसिनची कन्सेप्ट आली. ॲलोजेनिक ट्रान्सफ्युजन नाही करायचं. तर प्री ऑप, इंट्रा ऑप, पोस्ट ऑप. प्री ऑप काय करता येईल? न्यूट्रिशन द्या त्यांना, RBC वाढवा, ॲनिमियाचं ट्रीटमेंट करा, अँटीकोॲग्युलेशन व्यवस्थित करा, कोॲग्युलोपॅथी ट्रीट करा, इंटरव्हेन्शनल रेडिओ करा, डायग्नॉस्टिकली ब्लड जास्त काढू नका, सेल सॅल्वेज करा, इंट्रा ऑपरेटिव्हली डायथेरपी वापरा, म्हणजे आर्गॉनवाला वापरा, टॉर्निकी वापरा, हिमोस्टेसिस करा, फायब्रिन ग्लू वापरा, हायपोटेन्शन ठेवा, ॲनिमिया टॉलरेट करा, ट्रान्सफ्युजन ट्रिगर आणखी कमी करा, रिजनल वापरा, पोझिशनिंग चांगली द्या, सेल सॅल्वेज करा, रिकॉम्बिनंट फॅक्टर द्या, पोस्ट ऑफ ॲनर्जीचं चांगलं द्या, कंप्रेशन द्या, नॉर्मोथर्मिया ठेवा, लिंब एलिव्हेशन द्या, BP राहिला कमी राहिला तर राहिला जोपर्यंत ब्लिडिंग थांबत नाही, आयन द्या, इरिथ्रोपोएटिन द्या, किमो द्या, आणि मी चालतो आहे ट्रीट पोस्ट ऑफ ब्लड नका ट्रीट करू. तर त्याच्यामुळे फायदा काय होईल? ट्रान्सफ्युजन रिॲक्शन थांबतील, डिसीज ट्रान्समिशन थांबेल, ॲलोइम्युनायझेशन थांबेल, ब्लडची गरज कमी होईल, ग्राफ्ट वर्सेस होस्ट कमी होईल. मग त्याने स्ट्रॅटेजी नमूद केलेलं आहे पेरिऑप. तर ऑटोलॉगस ब्लड डोनेशन किंवा एम्बोलायझेशन, आणि पुन्हा सर्व टेक्निक्स पुन्हा लिहिल्या आहे. तर ऑटोलॉगस ब्लड ट्रान्सफ्युजन प्री ऑपरेटिव्हली करू शकतो, किंवा इंट्रा ऑफ साल्वेज, पोस्ट ऑफ साल्वेज, किंवा ॲक्यूट नॉर्मोव्होलेमिक हिमोडायल्युशन. हे ऑटोलॉगस ब्लड ट्रान्सफ्युजनचे सर्व प्रकार आहेत. हिमोडायल्युशनमुळे परफ्युजन वाढतं, डोनेशनमुळे एरिथ्रोपोएसिस चांगलं होतं. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला ट्रेनिंग लागेल, इक्विपमेंट लागेल, कॉस्ट वाढेल. तर त्याच्यातलं पहिलं प्री ऑफ ऑटोलॉगस डोनेशन ओव्हर द स्पॅन ऑफ 4 to 5 weeks पर वीक घेतो आणि 2 week पूर्वी थांबवतो. डिक्लाईन झालं कारण की आता नवीन ब्लड जे आहे ते सेफ आहे आणि याच्यात खूप लॉस होतो आहे. डोनेट होतं पण यूज नाही होत. HB चांगलं पाहिजे, वेट 30 किलो पाहिजे, पिडियाट्रिकचं नको आणि जेरियाट्रिकचं पण नको. तरी त्या मानाने रिलॅक्स्ड आहे. मेडिकल कॉन्ट्राइंडिकेशन मानायचे नाही, चालू द्यायचं. पण तरी तो म्हणतो कार्डियक डिसीजला नका देऊ, इन्फेक्शन असेल तर देऊच नाही शकत, एंडोवेलिंग कॅथेटर असेल तर नाही, सीजर्स नाही. तर काहीतरी लिहायचं म्हणून वाढवलं आहे. इंडिकेशन्स, तर ज्यांनाही 4 युनिटच्या वर ब्लड लागतं आहे त्याच्याकरता ट्राय करू शकतो, किंवा जेहोवाज विटनेस किंवा रेअर ब्लड ग्रुप. काय नाही, फ्लेबोटोमी करायची, 450 ml काढायचं आणि स्टोअर करायचं. 2 week पूर्वीपर्यंत, 2 weekच्या आत नाही करायचं. आयर्न सप्लिमेंट द्या, एरिथ्रोपोएटिन द्या. कार्डियक डिसीज आणि इन्फेक्शन कॉन्ट्राइंडिकेशन आहे. मग ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज सर्व जे काय इन्फेक्शन वगैरे ते थांबतील. डिसॲडव्हान्टेज प्लॅनिंग लागेल, पैसा लागेल, डोनेशन सहन झालं पाहिजे, पेशंट ॲनेमिक असेल तर प्रॉब्लेम होईल आणि वापरलं नाही गेलं तर वेस्ट जाईल. एल्डरली आणि जिरियाट्रिकचा थोडा इश्यू आहे, पण रेअर ब्लड ग्रुपसाठी करावं लागेल. आणि हा म्हणतो जर नाही वापरलं तर वेस्ट नाही करायचं, क्रॉस ओव्हर युसेज करायचं, दुसऱ्याला वापरू द्यायचं, परंतु त्याचं तेवढं टेस्टिंग झालेलं असलं पाहिजे. तर हे झालं प्री ऑफ डोनेशन. मग इंट्रा ऑफ साल्वेज. तर इंडिकेशन आहे अँटिसिपेटेड लॉस असेल, स्पेशली कार्डियक, ऑर्थोपेडिक, लिव्हर किंवा स्प्लेनेक्टमीमध्ये. ट्रॉमा आहे, एक टॉपिक आहे, रेअर ब्लड ग्रुप आहे, मल्टिपल अँटीबॉडीज आहे जेहोवाजमध्ये. तर हे जे ब्लड आहे हे अल्कलाईन असतं तर चांगलं आहे, 2-3 DPG नॉर्मल असतं. तर इश्यू आहे की त्याच्यासोबत बाकीचं टिश्यू कंटॅमिनंट येऊ शकतो, जसं बॉवेल, ॲम्निओटिक फ्लुइड, किंवा प्रॉडक्ट्स येऊ शकतात, बोन सिमेंट, थ्रॉम्बिन, फायब्रिन जेल, आणि इरिगेटिव्ह फ्लुइड पण जाऊ शकतं जर दुसरं काही तुम्ही दिलं असेल, अँटीबायोटिक, H2O2 किंवा बिटाडिन. तर त्याच्यामध्ये हिमोलायसिस झालं असेल तर HBमुळे रिनल फेल्युअर होईल, बॅक्टेरियल कंटॅमिनेशन होऊ शकतील, सर्जिकल डेब्रिस आहे ते घुसू शकतं. आणि याच्यात आपण काय करतो, सक्शन करतो, अँटीकोॲग्युलेशन ॲड करतो, हिपॅरिन, वॉश करतो, सेंट्रिफ्यूज करतो, मग वॉश करतो. तर वॉशिंगमध्ये सर्व क्लॉटिंग फॅक्टर उडून जातात, म्हणून डायल्युशन होण्याचा चान्स असतो. मग ते सेंट्रिफ्यूज करून रिट्रान्सफ्यूज करतो आपण.
तर 4 तास टिकतं आहे. ल्युकोरिडक्शन फिल्टर पण वापरणार जेणेकरून फक्त RBC सेल साल्वेज होतील, पण तरी स्टील हे एवढे प्रॉब्लेम आहेत. मग मॅलिग्नन्सी पणचं कंटॅमिनेशन होऊ शकतं, बॅक्टेरियलचं पण कंटॅमिनेशन होऊ शकतं. नेक्स्ट आहे पोस्ट ऑपरेटिव्ह. तर पोस्ट ऑपरेटिव्ह जे ब्लड आहे हे डिफायब्रोजिनेटेड असतं. ऑलरेडी ते क्लॉटिंग झालेलं आहे आणि फक्त ब्लड बाहेर येतं आहे, जसं की चेस्ट ट्यूब्स असतील, हार्ट लंग मशीन असेल. ड्रेन खूप जास्त येतं आहे. TKR, THR, स्पायनल. TKR, THRमध्ये मला कळालं नाही पोस्ट ऑप एवढं ब्लिडिंग कुठून होत आहे. पण त्याच्यात 2 प्रकार आहे, वॉश्ड आणि अनवॉश्ड. वॉश्ड असेल तर मग त्याला सेंट्रिफ्यूज करायचं आणि वॉश करायचं, किंवा मग याच्यात सेंट्रिफ्यूज न करता डायरेक्ट मायक्रो ॲग्रिगेट फिल्टरमधनं काढायचं. तर प्रॉब्लेम काय, फ्री HB किंवा टिश्यू त्याच्यातनं जाण्याचा चान्स आहे, कॉम्प्लिमेंट जाण्याचा चान्स आहे, बॅक्टेरियल कंटॅमिनेशनचा चान्स आहे. फक्त RBC ट्रान्सफ्यूज होतात तर प्लेटलेट डिरेंज होण्याचा किंवा क्लॉटिंग फॅक्टर कमी पडण्याचा चान्स आहे. फ्री HB टॉक्सिक आहे आपल्याला माहिती आहे, कम्प्लिमेंट ॲक्टिवेट होऊ शकतं. तर पोस्टऑपमध्ये सेल सॅल्वेजमध्ये आपण ड्रेनमधनं ब्लड जे ऑलरेडी क्लॉट झाल्यानंतर बाहेरही आलेलं आहे, तर ते डिफायब्रोजिनेटेड असणार. ते आयदर सेंट्रिफ्यूज करून वॉश करून देणार, किंवा सेंट्रिफ्यूज वॉश न करता डायरेक्ट मायक्रो ॲग्रिगेट फिल्टरमधनं 40 मायक्रॉन्सच्या ते पॉटीत टाकणार. मग ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज लिहा. ॲडव्हान्टेजमध्ये जे काही आहे ट्रान्सफ्युजनचे ॲडव्हान्टेज नॉन ॲलोजेनिकचे, आणि रिस्कमध्ये डायल्युशन आणि बाकी फ्री प्रॉडक्ट्स जाण्याचे. शेवटची स्ट्रॅटेजी आहे हिमोडायल्युशन. करायचं पण व्हॉल्यूम नॉर्मल ठेवायचा. तर हिमोडायल्युशन करायचं म्हणजे ब्लड काढून घ्यायचं आणि व्हॉल्यूम सेम ठेवायचा, क्रिस्टलाइड टाकायचं त्याच्यात, आणि हे ॲक्यूट करायचं म्हणजे सर्जरीच्या मॉर्निंगला करायचं, किंवा हायपरव्हॉलेमिक पण करू शकतो. पेशंटला ब्लड नाही काढायचं, फ्लुइड जास्त द्यायचं. तर फ्रेश ब्लड मिळतं हिमोडायल्युशन झाल्यामुळे, परफ्युजन पण चांगलं होतं आणि पेशंटचं हिमोग्लोबिन लॉस कमी होतं, कारण की डायल्युटेड ब्लड लॉस होतं. आणि याच्यातनं तुम्ही सेपरेट पण करू शकता किंवा फ्रेश ब्लड जसंच्या तसं देऊ शकता. प्री ऑफ HB चांगलं पाहिजे, ॲनिमिया असेल तर नाही करता येणार, किंवा काही डिसीज असतील तर, आणि रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन, रिलेटिव्ह काही सिव्हिअरिटीचे डिसीज असतील तर कंपेन्सेटरी मेकॅनिझम होतं. डायल्युशन झाल्यामुळे विस्कॉसिटी कमी होते, त्याच्यामुळे ब्लड फ्लो वाढतो, कार्डियक आउटपुट वाढतो, म्हणजे कंपेन्सेटरी मेकॅनिझम जे काही होतील बॉडीमध्ये. टेक्निक पुन्हा जे काय कन्सेंट, मग सकाळी ब्लड कलेक्ट करायचं आहे तर किती काढायचं, बेसलाईन जेवढं आहे त्याच्यातून तुमचं टार्गेट वजा करायचं. समजा 12 माझं बेसलाईन आणि टार्गेट 8 आहे, तर मग त्याचा हे करून तुम्हाला किती ब्लड कलेक्ट करायचं ते काढता येईल. अँटीकोॲग्युलंट टाका, त्याला सेंट्रिफ्यूज करा, प्रॉडक्ट्स सेपरेट करायचे सेपरेट करा, नाही तर तसंच्या तसं ठेवा. रिइन्फ्यूज करा, आयदर होल किंवा कंपोनंट्स. मॉनिटर करा कॉम्प्लिकेशन्स काय होतात, ॲनिमिया होईल, हायपॉक्सिया होईल, जे काही डायल्युशनल थ्रॉम्बोसायटोपेनिया होईल, किंवा हायपोफायब्रोनोजेनिया काहीतरी लिहायचं तर आर्टिकल. तर 4 स्ट्रॅटेजी काय आहेत ऑटोलॉगस ब्लड ट्रान्सफ्युजनच्या. प्री ऑप डोनेट करून घ्यायचं, इंट्रा ऑप किंवा पोस्ट ऑप ब्लड साल्वेज करायचं, किंवा हिमोडायल्युशन करायचं, त्याच दिवशी ब्लड काढून घ्यायचं. हे पण प्री ऑपच आहे, पण त्या दिवशी हे वीक्स बिफोर आहे. इंट्रा आणि पोस्ट ऑप सेल साल्वेज करायचं. या 4 ऑटोलॉगस ब्लड ट्रान्सफ्युजनच्या स्ट्रॅटेजी आहेत.